गोड साखर केडीसीसीच्या ताब्यात घेऊन ती विकता यावी अशी परिस्थिती निर्माण केली जाते। सतीश पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलाय थेट आरोप। शिवाजीराव खोत यांनी पत्रकार परिषद घेत दिले दमदार प्रत्युत्तर। कारखान्याची निवडणूक जिल्ह्याच्या नेत्यांच्या समोर उभारून मी लढलोय, मला अधिकार आहे। त्याला विचारायचा प्रश्न की या कारखान्याला तुम्ही पहिले 55 कोटी दिले, नंतर 45 कोटी दिले, कारखान्याच्या कामगारांचे 94 कोटी द्यायचे आहेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 58 कोटी रुपये द्यायचे आहेत, व्यापाऱ्यांची देणी 5 ते 7 कोटी द्यायचे आहेत, कामगार संस्थेचे 3 ते 3.5 कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ह्या सगळ्यावरचं व्याज आणि अंडी मिळून आजही कारखाना 250 कोटीच्या आसपास कर्जात असताना परत कारखान्याचे चेअरमन राजीनामा देऊन माहिती नाही ते पत्रकार परिषद न घेता का घेतला राजीनामा, का चेअरमन झाले, कशासाठी निवडणूक लढवली होती। अख्ख्या तालुक्यावर 25,000 सभासदांना जिल्ह्याच्या नेत्यांनी डॉक्टर शापूरकर हे देव आहेत सहकारातले असं गडिंग्लजभर प्रचारामध्ये मुश्रीफ साहेब सांगत होते। आणि हा कारखाना जर उत्कर्षाला न्यायचा असेल तर इथे डॉक्टर शापूरकरच पाहिजेत। ही भूमिका जिल्ह्यातल्या नेत्यांनी घेतली। -40 कोटी या कारखान्याचं नेटवर्क असताना सुद्धा 94 कोटीचं कर्ज तुम्ही मोकळेपणानं सहजपणे या कारखान्याला देऊन टाकलं। ज्या बँकेतनं दिलं ते सुद्धा जनतेचेच पैसे आणि ज्या कारखान्याला तुम्ही दिले तेही जनतेचेच पैसे। एकही शब्दानं गेल्या 3 वर्षामध्ये कारखान्यात चेअरमन झाले काय, कारखान्याची गळत हंगाम सुरू झाली काय, कारखान्याचे पैसे बुडून गेले काय, FIR दाखल झाला का, चेअरमन दिला, कसलीही भूमिका आणि शब्द जिल्ह्याच्या नेत्यांनी या ठिकाणी पत्रकारांच्या समोर गडिंग्लज तालुक्यामध्ये का मांडले नाहीत। तर माझा असा आरोप आहे आजही परत की या कारखान्यावर जसं चंदगड कारखान्याला कर्ज देऊन ती विक्रीचा अधिकार केडीसी बँकेकडे आला तसाच गडिंग्लज कारखान्याचा येत्या वर्षभरामध्ये लई तर 2 वर्षामध्ये दुसऱ्या हंगामामध्ये या कारखाना केडीसी बँकेने विक्रीला यावा, घेता यावा अशी परिस्थिती निर्माण गिजवण्याचा पुढारी आणि जिल्ह्याचा नेता मिळून करायला लागले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।